रामराजांच्या माध्यमातून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी संपूर्ण दुष्काळी भागाचा प्रश्न मार्गी लागला. आम्हाला कुठल्या तरी पक्षाचा त्या ठिकाणी आश्रय घेणं, संरक्षण घेणं सत्तेतल्या पक्षाचं हे नक्कीच गरजेचं होतं. शिवसेना पक्षामध्ये जाण्याचा हा निर्णय झालेला आहे. तो फलटणमधलं अस्थिर राजकारण थांबवण्याच्या दृष्टीने, दहशतवाद थांबवण्याच्या दृष्टीने हा झालेला निर्णय आहे. खरं तर नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा व्हायच्या अगोदर एक फलटणमध्ये एक घटना घडली होती, ज्या घटनेनं संपूर्ण राज्यामध्ये चर्चा झाली होती. खरं तर काल देखील रामराजांनी एका सभेमध्ये बोलताना सांगितलंय की माझ्या मतदारसंघातील किंवा माझ्या तालुक्यातील महिलांना त्रास झाला, माझ्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय झाला तर मी काळा कोट घालून त्यांच्यासाठी न्यायासाठी त्यांच्या उतरेन. तर खरंच इतका अन्याय होतोय का फलटणमध्ये? ज्या महिला डॉक्टरची घटना घडली तिची कारणं प्रत्यक्षामध्ये अजून काय आहेत हे काही बाहेर आलेलं नाही. परंतु त्यामध्ये एक कारण असंही होतं की त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांना त्या ठिकाणी आणलं जात होतं आणि त्यांच्याकरता त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट द्यावी अशा प्रकारचा आग्रह केला जात होता आणि तो त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्या संबंधाने कुठलीच माहिती पुढे येत नाही आहे किंवा त्याच्या संबंधाने कोणी काहीच त्या ठिकाणी माहिती घेण्याचा किंवा तपास करण्याचा काहीच त्या ठिकाणी कोणीच प्रयत्न करत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर त्या चुकीच्या आहेत. आणि तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मनमोकळेपणाने राजकारण व्हावं. इथं काही असं काही नाही आहे की माणूस बोलायला त्याच्या गळ्यात लगेच एक भगवा मफलर घातला आणि तो आमच्या पक्षात आला, अशा प्रकारचं जे राजकारण चाललंय. या ठिकाणी आमच्याकडून अनेक मंडळी आज त्या ठिकाणी आमच्याबरोबर आमचे नगरसेवक नगराध्यक्षपदापर्यंत पोचलेले त्या ठिकाणी गेले. ते काही प्रेमाने गेलेले आहेत का? प्रत्येकाला कुठं ना कुठं आर्थिक कुचंबना करायची आणि मग त्याला याला भाग पाडायचं असा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. प्रेमाने कोणीही मंडळी गेलेली नाहीत. त्यांना जर तुम्ही खाजगीत विचारलं की तुम्ही खरंच कुठे आहे, ते म्हणतील मनाने आम्ही अजून राजांबरोबरच आहे, फक्त शरीराने दुसरीकडे आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही दहशत आहे, नाही तर काय आहे? आणि वेगवेगळ्या मार्गाची ही दहशत आहे. शासनाच्या माध्यमातून ही दहशत त्या ठिकाणी येते, आर्थिक त्या ठिकाणी दहशत येते. कुठंतरी कोणाला तरी अडवायचं आणि त्यातून त्याला निर्णय घ्यायला भाग पाडायचं, अशा प्रकारचं राजकारण फलटण पहिल्यांदाच पाहत आहे. याच्या आधी असं कधीही घडत नव्हतं. आम्हालाही विरोधक होते, विरोधकांचे आमचे अत्यंत चांगले संबंध असायचे. असं कधीही घडलं नाही की त्याला आम्ही कारण नसताना कुठंतरी अडचणीत आणलंय, असं कधीही घडलेलं नाही. आर्थिक अडचणीत आणलंय असं कधीही घडलं नाही. किंबहुना जिथं शक्य होईल तिथं आम्ही सर्वांनाच मदत करत आलेलो आणि त्यांना सुद्धा मदत केली, अनेकदा मदत केली. हे त्यांनाही कल्पना आहे त्याची. आणि पूर्वीपासून चालत आलेलं आमची संस्कृती आहे, तीच पुढे आम्ही चालू ठेवणार. खरं तर परंतु या जे प्रकरण घडलं फलटणमध्ये डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचं, याच्यानंतर रणजित नाईक निंबाळकरांवर आरोप झाले, विविध आरोप झाले. त्यानंतर त्यांनी खुली पत्रकार परिषद घेत रामराज्य मास्टर माइंड आहेत या सर्व घटनेमध्ये असे आरोप केले होते. आताच्या महिला डॉक्टरनी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला त्याच्यातून काही राजकारण करायचं नाही. परंतु तिने जे काही त्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांना जे काही खुलासे दिले होते, ते खुलासे काही रामराजांनी काही द्यायला लावले होते का? हे सगळे नंतरून आलेल्या गोष्टी आहेत. जे काही घडत गेलं हे सर्वाला प्रसिद्धी तुम्ही पत्रकार मंडळींनी दिली. तिथं रामराजांना काही माहिती नव्हतं काय घडले आणि काय नाही. हे जे घडलं ते पत्रकार मंडळींनी त्याच्याबाबत जे काही त्यांना जे जाणवलं, त्यांना जे काही कागदपत्र मिळाली, त्यांनी जे त्या ठिकाणी खुलासे दिले होते ते पत्रकारांना मिळाले. त्याच्यावरून त्या ठिकाणी पत्रकारांनी हे सर्व विचारलेले प्रश्न आहेत. ह्याच्यात रामराजांचा प्रश्न येतोच कुठं? परंतु या सर्व घडामोडींमुळे फलटणचं राजकारण जे आहे ते खऱ्याच ढवळून निघालं होतं. परंतु आता त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय मतदार काय म्हणतात नक्की? ह्या निवडणुकीमध्ये मला हा पहिल्यांदाच अनुभव येतोय की ह्या निवडणुकीत मतदार सुद्धा अत्यंत दबावाखाली, म्हणजे एवढ्या प्रचंड दबावाखाली असलेला मतदार मी फलटणला कधीच बघितला नाही. आणि ह्याचं कारण खरं त्या ठिकाणी शोधण्याचा हा खरा विषय आहे. आणि माझी खात्री आहे की 20 तारखेला मतदार त्याच्या मतदानाच्यातून काय त्यांना जे करायचे ते नक्कीच करणार. तर हे होते संजीवराजे नाईक निंबाळकर. खरं तर फलटणमध्ये आपल्याला बदल झालेला नक्की दिसेल असा आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सचिनसह मंगेश कुंभार, सातारा न्यूज, फलटण. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.